press the bell icon on the YouTube app and never miss another update. वेलकम स्टुडंट. कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के.बी. रोहमारे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव आयोजित या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये मी प्राध्यापक अभिजित वाघ पुन्हा एकदा तुमचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण जे शतमक वर्गाची अखंडित श्रेणी होती त्या अखंडित श्रेणीचं उदाहरण पाहिलं. आज आपण जे विभाजन मूल्य हे प्रकरण आहे त्यातील जो ऑब्जेक्टिव्ह स्वाध्याय आहे त्या संदर्भात माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी पहा, या संपूर्ण प्रकरणाला उजळणी देत असताना आपण शतमक किंवा आपण विभाजन मूल्य पाहिले आणि विभाजन मूल्यामध्ये आपण चतुर्थके, दशमके आणि शतमके या तिन्हींचा अभ्यास केला की मोठ्या प्रमाणावरील सामग्री आपण त्याची विभागणी करून तिचा सविस्तर अभ्यास करण्यासाठी या विभाजन मूल्यांचा वापर करत असतो. पहा, वारंवारता, मध्यक या गोष्टींचा अभ्यास तुम्ही इयत्ता 9वी 10वीला संख्याशास्त्र विषयात केलेला आहे. आता 11वीच्या वर्गामध्ये तुम्हाला विभाजन मूल्य दिलेली आहे आणि ती तीन प्रकारची आहे: चतुर्थके, दशमके आणि शतमके. आता पहा, सर्वात पहिलं होतं चतुर्थके. क्यू या इंग्रजी अक्षराने दर्शवले जातात. मग चतुर्थकामध्ये तीन प्रकार पाहिले होते. चतुर्थकामध्ये वैयक्तिक श्रेणी, खंडित श्रेणी आणि अखंडित श्रेणी. आता वैयक्तिक श्रेणी आणि खंडित श्रेणीसाठी चतुर्थकाचं सूत्र हे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. पहा, क्यू आय इज इक्वल टू आय इन ब्रॅकेट n + 1/4. पहा, चतुर्थकामध्ये आपण क्यू हे चतुर्थकासाठी निर्देशित करणारा अक्षर आहे, इंग्रजी अक्षर. आणि आय काय निर्देशित करतो? आय 1, 2, 3 अशा 3 संख्या निर्देशित करतो. म्हणजेच त्याला आपण म्हणतो पहिले चतुर्थक, दुसरे चतुर्थक आणि तिसरे चतुर्थक. त्यानंतर चतुर्थकाच्या सूत्रामध्ये आपण 4ने भाग देतोय. लक्षात ठेवा, भागाकार कितीने होत आहे? इथे 4ने. म्हणूनच पुन्हा एकदा सूत्र रिपीट करतोय. पहा, क्यू आय इज इक्वल टू आय इन ब्रॅकेट n + 1/4 हे आहे चतुर्थकाचं वैयक्तिक श्रेणी आणि खंडित श्रेणीचं सूत्र. त्यानंतर पुढील सूत्र येतं पहा, अखंडित श्रेणीसाठी. आता अखंडित श्रेणीसाठी जे सूत्र आहे पहा, ते तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. क्यू आय इज इक्वल टू l प्लस इन ब्रॅकेट in/4 मायनस cf अपॉन f ब्रॅकेट कंप्लीट मल्टिप्लाय h. तर मग आता येथे क्यू म्हणजे चतुर्थके. त्यानंतर पुढे आहे l म्हणजे चतुर्थक वर्गाची कनिष्ठ वर्ग मर्यादा. त्यानंतर cf चतुर्थक वर्गाच्या आधीच्या वर्गाची संचित वारंवारता. F स्टँड फॉर फ्रिक्वेन्सी, त्याला तुम्ही म्हणतात वारंवारता. n स्टँड फॉर एकूण वारंवारता, टोटल फ्रिक्वेन्सी. आणि लास्ट वन आहे h स्टँड फॉर, त्याला तुम्ही म्हणतात वर्गांतर. त्यालाच तुम्ही सूत्राच्या सहाय्याने काढू शकता. वरिष्ठ वर्ग मर्यादा वजा कनिष्ठ वर्ग मर्यादा या सहाय्याने तुम्हाला मिळतो h, त्यालाच तुम्ही म्हणतात वर्गांतर. त्यानंतर पहा, अशा प्रकारे आपण चतुर्थकाच्या बाबतीत माहिती घेतली होती. त्यानंतर पुढे आहे दशमक. आपण दशमक निर्देशित करण्यासाठी d या इंग्रजी अक्षराचा वापर करतो. त्यानंतर दशमकाच्या बाबतीत पहा, दशमकाचं वैयक्तिक श्रेणी आणि खंडित श्रेणीचं सूत्र dj इज इक्वल टू j इन ब्रॅकेट n + 1/10. पहा, फरक काय आहे? पहिल्या सूत्रामध्ये क्यू आय होता, आता इथे dj आहे. मग j काय निर्देशित करतो? 1 ते 9 पर्यंतच्या संख्या, म्हणजेच पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, 5वं, 6वं, 7वं, 8वं आणि 9वं दशमक हे j निर्देशित करतो. त्यानंतर दशमकामध्ये पहा,
पुढे काय सांगितलं मी तुम्हाला, DJ इज इक्वल टू जे इन ब्रॅकेट n+1/10. कितीने भाग दिलेला आहे? 10ने. म्हणजेच आपण त्या सामग्रीचे 10 समान भाग केलेले आहे, म्हणून त्याला तुम्ही काय म्हणताय? दशमके म्हणतात. त्यानंतर पुन्हा पहा दशमकाचं अखंडित श्रेणीचं सूत्र. मग ते सुद्धा तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे पहा. DJ इज इक्वल टू L प्लस इन ब्रॅकेट IN/10, सॉरी JN, IN नाही इथे काय आहे? JN/10 मायनस CF/F ब्रॅकेट कंप्लीट मल्टिप्लाय H. पुन्हा येते L स्टँड फॉर, त्याला तुम्ही म्हणतात वर्गाची कनिष्ठ वर्ग मर्यादा, दशमक वर्गाची कनिष्ठ वर्ग मर्यादा. त्यानंतर पुढे आहे CF, त्याला तुम्ही म्हणतात संचित वारंवारता, परंतु ती कोणत्या वर्गाची आहे? आधीच्या वर्गाची संचित वारंवारता. लक्षात ठेवा, इथे बऱ्याच जणांचा गोंधळ होत असतो. CF काय आहे? संचित वारंवारता आहे, पण ती कोणत्या वर्गाची आहे? जे शतमक वर्ग तुम्ही वर्गसंख्या जी निवडलेली आहे किंवा जी मिळवलेली आहे त्या वर्गसंख्येच्या आधीच्या वर्गाची संचित वारंवारता, त्याला तुम्ही म्हणतात CF. त्यानंतर F त्याला तुम्ही म्हणतात फ्रिक्वेन्सी, वारंवारता. नंतर N ला म्हणतात टोटल फ्रिक्वेन्सी, एकूण वारंवारता. म्हणजे आपण जेवढ्या काही संख्या विचारात घेतलेल्या आहे, जेवढे काही आकडे विचारात घेतलेले आहेत, त्या सर्वांची बेरीज केल्यावर आपल्याला मिळते N, नंबर ऑफ पीपल किंवा नंबर ऑफ बॉयज, काय असेल ते पूर्ण संख्या, त्याला तुम्ही म्हणतात N. आणि लास्ट वन त्यात आहे H स्टँड फॉर, पुन्हा एकदा सांगतो, त्याला वर्गांतर असे म्हणतात. वर्गांतर कशा प्रकारे काढलं जातं? वरिष्ठ वर्ग मर्यादा वजा कनिष्ठ वर्ग मर्यादा. तर हे झालं दशमकाच्या बाबतीत. आणि लास्ट वन आपण पाहिले ते शतमक. आता शतमके काय करतात? सामग्रीचे 100 समान भाग करतात. दिलेल्या सामग्रीचे 100 समान भाग केले जातात आणि त्यालाच तुम्ही काय म्हणतात? शतमके. शतमके हे P या अक्षराने दर्शवले जातात. P शतमकाचं वैयक्तिक श्रेणी आणि खंडित श्रेणीसाठी सूत्र आहे पा PK इज इक्वल टू K इन ब्रॅकेट K N+1/100. आता इथे भागाकार कितीने केलेला आहे? 100ने भागाकार केलेला आहे. आणि K स्टँड फॉर 1 to 99, म्हणजे 1 ते 99 या संख्या यापैकी कोणतीही संख्या K द्वारे निर्देशित केली जाते. म्हणजेच पहिलं शतमक असेल, 50वे शतमक असेल, 60वे शतमक असेल किंवा 99वे शतमक असेल, ते तुम्ही काढू शकतात. हे आहे वैयक्तिक श्रेणीचं सूत्र. त्यानंतर वैयक्तिक श्रेणी आणि खंडित श्रेणीचं सूत्र. त्यानंतर पुढे आहे अखंडित श्रेणीचे सूत्र. पहा, या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सर्वच्या सर्व सूत्र स्क्रीनवर दाखवतही आहे आणि त्याचं स्पष्टीकरणही देत आहे. हे सूत्रच महत्त्वाचं आहे. हे सूत्र पाठ असतील, सर्व गणितं सोडवता येतील. आत्ता जी तुमची 6माही परीक्षा होणार आहे त्या परीक्षेमध्ये जवळपास 10 मार्क याच सूत्रांवर विचारले जाणार आहे. ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न आहे. 10 पेक्षा जास्त मार्क याच सूत्रांवर विचारले जाणार आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी ही सूत्र पाठ करायची. मग त्या सूत्रामध्ये कशाला काय म्हणतात यावर सुद्धा प्रश्न विचारले जाणार आहे. किंवा फरक स्पष्ट करा किंवा जोड्या लावा, या अनुषंगाने या सूत्रांवर प्रश्न विचारले जातील तुम्हाला. त्यामुळे हे सूत्र परफेक्ट पाठ करून ठेवा. त्याचा तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्यासाठी फायदा होणार आहे. पहा, सर्वात शेवटी आहे शतमक वर्गाचे जे अखंडित श्रेणी दिलेली असताना ते सूत्र. मग PK इज इक्वल टू पुन्हा L प्लस इन ब्रॅकेट KN/100. इथे कितीने भाग दिलेला आहे? 100ने भाग दिला आहे. वजा CF मायनस CF, त्याला तुम्ही म्हणतात संचित वारंवारता, आधीच्या वर्गाची संचित वारंवारता. शतमक वर्गाच्या आधीच्या वर्गाची संचित वारंवारता अपॉन F, त्याला तुम्ही म्हणतात फ्रिक्वेन्सी ब्रॅकेट कंप्लीट मल्टिप्लाय H, त्याला तुम्ही म्हणतात वर्गांतर. वर्गांतर पुन्हा एकदा सांगतो पहा, वरिष्ठ वर्ग मर्यादा वजा कनिष्ठ वर्ग मर्यादा. अशा प्रकारे आपण संपूर्ण विभाजन मूल्य हे प्रकरण पाहिलेले आहे. या प्रकरणात महत्त्वाचं काय आहे तर ही सर्व सूत्र आहे. ही सूत्र पाठ झाली, तुम्हाला कुठल्याही प्रकारचं गणित दिलं तरी ते तुम्हाला सोडवता येणार आहे. त्यामुळे सूत्र पाठ करा. आज
या व्हिडिओमध्ये आपण शतमक विभाजन मूल्याचा स्वाध्याय पाहणार आहोत. तर विभाजन मूल्याचा स्वाध्याय हा पुढील प्रमाणे. विद्यार्थी मित्रांनो, येथे आपण प्रकरण 3 विभाजन मूल्य याच्या ऑब्जेक्टिव्ह स्वाध्यायाबद्दल माहिती पाहणार आहोत. प्रश्न पहिला आहे पहा, योग्य पर्याय निवडा. त्यात पहिला प्रश्न दिलेला आहे, खालील विधाने चतुर्थकासाठी लागू होत नाही. आता खाली काही विधाने दिलेली आहेत, त्यापैकी कोणतं विधान चतुर्थकासाठी लागू होत नाही हे तुम्हाला पाहायचं आहे. तर पहिलं विधान आहे पहा, प्रथम संख्या चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडून घ्यावी. आता आपण चतुर्थकामध्येही तसंच करतो. प्रत्येक चतुर्थक, दशमक किंवा शतमक तिन्हीमध्ये ही क्रिया करत असतो. 2 नंबर आहे पहा, यात निरीक्षणाचे समान 4 भाग करता येतात. चतुर्थकात समान 4 भाग होतात. त्यानंतर 3 नंबर आहे पहा, Q1, Q2, Q3 असे सांकेतिक दाखविता येतात. आणि लास्ट वन आहे Q2 हा सारणीचा मध्यगा असते. तर हे चारही विधाने बरोबर आहेत. मग पर्याय काय आहेत पहा. आहे ते पहिला पर्याय दिलेला आहे तुम्हाला अ, म्हणजे पहिलं विधान. त्यानंतर दुसरा पर्याय आहे ब आणि क, म्हणजे ब आणि क हे विधाने चुकीचे आहे किंवा चतुर्थकासाठी लागू होत नाही. त्यानंतर अ, ब, क आणि लास्ट व चौथा पर्याय दिलेला आहे यापैकी नाही. आता आपण पाहिले की वरील चारही विधाने ही चतुर्थकासाठी लागू होतात. अ, ब, क, ड ही चारही विधाने चतुर्थकासाठी लागू होत आहेत. मग आपलं उत्तर काय असणार आहे, तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. म्हणजे वरील कोणतंही विधान हे चतुर्थकास लागू होत नाही असं नाही. सर्वच्या सर्व विधाने चतुर्थकास लागू होतात. त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक 2 इथे दिलेला आहे, खालील सारणीचे 7वे दशमक म्हणजेच D7 कोणते. आता पहा, तुम्हाला मी सांगितले की दशमक हे 9 पॉइंट असतात आणि ते 10 भागात सारणीला विभागत असतात. म्हणजे एक संख्या रेषा दिली आणि संख्या रेषेवर जर तुम्ही 9 पॉइंट टाकले तर तिथे तुमचे 10 भाग होतात. म्हणजेच दशमक D1 ते D9 असतात. म्हणजे दशमक किती असतात, 9 असतात. पण ते किती भाग करतात, तर ते 10 भाग करतात. मग आता इथे पहा, इथे तुम्हाला संख्या दिलेल्या आहेत 9 आणि त्यात 7व दशमक विचारलेलं आहे. या आकडेवारीतील सर्व संख्या आधी चढत्या क्रमाने लिहिलेल्या आहेत. आणि जर 9 संख्या दिलेल्या असतील आणि 7वं दशमक विचारलं तर सरळ 7वी संख्या जी आहे ती आपलं उत्तर आहे. म्हणजेच पहा, 4, 5, 6, 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 7वी संख्या कोणती आहे, 10. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 10 हे उत्तर आहे. म्हणजेच 10 हे 7वे दशमक आहे. त्यानंतर पुढील प्रश्न दिलेला आहे पहा, कोणती विधाने बरोबर ते निवडा. आता खाली 4 विधाने दिलेली आहे, त्यापैकी बरोबर असलेलं विधान निवडायचं आहे आणि चुकीचं विधान आपणास ड्रॉप करायचं आहे. म्हणजे पर्यायात बरोबर विधाने दर्शवलेली आहे ती आपणास आयडेंटिफाय करायची आहेत. तर पहिलं विधान आहे पहा, शतमकात सारणीचे 100 समान भाग करून 99 बिंदू येतात. आता आपण शतमकाच्या बाबतीत पाहिले की ज्या संख्या सामग्रीचे 100 समान भाग करतात त्यांना शतमके म्हणतात आणि शतमके k ने दर्शवली जातात. ती K1 to K99 असतात. म्हणजेच 99 बिंदू असतात. म्हणजे पहिलं विधान बरोबर आहे. त्यानंतर पहा, दशमकाचे एकूण 9 भाग होतात तर दशमकाचे 10 भाग होत असतात. म्हणजे दुसरं विधान चुकीचं आहे. त्यानंतर चतुर्थके Q1, Q2, Q3 असे दर्शवली जातात. बरोबर आहे. शतमके आणि दशमके P आणि D ने दर्शवले जातात. शतमकासाठी इंग्रजी P वापरला जातो आणि दशमकासाठी D वापरला जातो. म्हणजे पहिलं, तिसरं आणि चौथं विधान आपलं बरोबर आहे. A, अ, क आणि ड. आणि चुकीचे विधान कोणतं आहे, ब. म्हणजे दशमकाचे एकूण 9 भाग होतात हे विधान चुकीचं आहे. म्हणजेच येथे आपला पर्याय क्रमांक
जो अ क ड आहे म्हणजे चौथा पर्याय क्रमांक अ क आणि ड हे आपलं उत्तर आहे. म्हणजेच अ क ड ही विधाने बरोबर विधाने आहेत. त्यानंतर प्रश्न 2 दिलेला आहे पहा, योग्य पर्यायाची जोडी ओळखा. आता अ गट दिलेला आहे, त्याचा चतुर्थक, दशमक, शतमक दिलेला आहे आणि ब गटांमध्ये त्यांची सूत्र दिलेली आहे. तर आता आपण सूत्र पाहू, ते कोणतं सूत्र आहे ते आयडेंटिफाय करू. तर सर्वात पहिलं अ मध्ये डी जे इज इक्वल टू जे इन ब्रॅकेट n प्लस 1/10 च्या पदाचे मूल्य. आता डी जे आणि अपॉन 10 यावरून आपणास समजतंय की ते आहे दशमकाचं सूत्र. म्हणूनच 2 दशमक त्याचं उत्तर येतं अ. 2 ची जोडी अ ला आली. त्यानंतर ब pk इज इक्वल टू एल प्लस इन ब्रॅकेट kn अपॉन 100 मायनस cf अपॉन एफ ब्रॅकेट कंप्लीट मल्टिप्लाय एच. आता इथे 100 ने भाग दिलेला आहे. पीके हे काय सूचित करतं तर शतमक सूचित करतं. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 चं उत्तर आहे ब. आणि लास्ट वन आहे पहा, क्यू आय इज इक्वल टू एल प्लस इन ब्रॅकेट आय एन अपॉन 4 मायनस सी एफ अपॉन एफ ब्रॅकेट कंप्लीट मल्टिप्लाय एच. आता इथे क्यू आय हे काय चतुर्थक दर्शवतात, म्हणजेच क चं उत्तर येतं एक ची जोडी येते क. तर अशा प्रकारे पहा, एक ची जोडी क, 2 ची जोडी अ आणि 3 ची जोडी ब. मग येथे येथे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपलं बरोबर येतं. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 ही योग्य पर्यायाची जोडी आहे. त्यात 1 ला क, 2 ला अ आणि 3 ला ब दर्शवलेले आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 दिलेला आहे पहा, अर्थशास्त्रीय परिभाषिक शब्द सांगा. आता एक स्टेटमेंट दिलेला आहे किंवा एक वाक्य दिलेलं आहे. त्या वाक्यावरनं तुम्हाला इकॉनॉमिकल वर्ड्स त्याचा आयडेंटिफाय करायचा आहे. आता पहा, पहिलं स्टेटमेंट दिलेलं आहे पहा, समान भागांमध्ये माहितीचे किंवा आकडेवारीचे विभाजन करण्याची पद्धत. पहा, येथे त्या वाक्यातच उत्तर दडलेलं आहे की आकडेवारी किंवा माहिती काय केली गेली, विभाजन केलेलं आहे. आकडेवारीचे विभाजन करण्याच्या पद्धतीलाच विभाजन मेथड, विभाजन पद्धत असे म्हणतात. म्हणून अर्थशास्त्रीय परिभाषिक शब्द आहे विभाजन. त्यानंतर 2 नंबर दिलेला आहे पहा, जे मूल्य दिलेल्या सामग्रीचे 10 समान भागामध्ये विभागणी करते. आता दिलेल्या सामग्रीचे 10 समान भाग करणाऱ्या आपण काय म्हणतो, दशमक असे म्हणतो. म्हणूनच जे दुसरा वाक्यरचना आहे त्याचा अर्थशास्त्रीय परिभाषिक शब्द येतो दशमक. त्यानंतर तिसरा आहे पहा, जे मूल्य संपूर्ण निरीक्षणाचे 4 समान भागामध्ये विभागणी करतो. आता 4 समान भाग आपण कशात पाहिलेले आहे, चतुर्थका म्हणजेच पहा, जी संख्या संपूर्ण सामग्रीचे समान 4 भाग करते त्यास चतुर्थके असे म्हणतात. म्हणजेच पहा, जे तिसरं उदाहरण आहे किंवा वाक्य आहे त्याचा अर्थशास्त्रीय परिभाषिक शब्द येतो चतुर्थके. अशा प्रकारे आपण 3ही अर्थशास्त्रीय परिभाषिक शब्द पाहिलेले आहेत. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जे विभाजन मूल्य आहे त्या विभाजन मूल्यातील ऑब्जेक्टिव्ह संदर्भात माहिती घेतली. पुढील लेक्चरला आपण पुढील प्रकरणाचा, चौथ्या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. तुमच्या 6माही परीक्षेसाठी पहिले 3 प्रकरण यावर प्रश्न विचारले जाणार आहेत. त्याचबरोबर पुढचं जे चौथं प्रकरण आहे त्याच्यावरही काही प्रश्न तुम्हाला विचारले जातील. आजचं लेक्चर आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लेक्चर स्टार्ट टू एंड पर्यंत पाहिले त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.